श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. गुरु पाठबळ कमजोर आहे. आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हवा आहे. जीवनामध्ये खूप स्ट्रगल आहे की खूप सेवा केल्या, खूप उपाय केले तरीही काही फरक पडला नाही. तर अशा वेळेला संकल्पयुक्त श्रद्धेने या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला स्वामी सारामृताचे 5, 7, 9, 11 किंवा 21 पारायण जर आपण केले, आता सांगणार आहे त्या पद्धतीने, तर नक्कीच ज्या गोष्टीसाठी, ज्या मनोकामनेसाठी आपण संकल्पयुक्त पारायण करणार आहात ती 100% पूर्ण होणार आहे. बऱ्याच वेळेला आता बरेच जणांचं असंही आहे की त्यांनी स्वामी सारामृताचे पारायण केलेले आहेत पण त्यांना रिझल्ट मिळालेला नाहीये. तर तो का मिळालेला नाही याचं उत्तर सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल आणि ती झालेली आपली चूक सुधारून जर या पद्धतीने आपण पारायण केलं तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि या स्वामी चरित्र सारामृत पारायणाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. बघा, 100% लोक आहेत. 100% पैकी 2% लोकांना, 4% लोकांना अनुभव येत नाहीत, बाकी सर्व लोकांना येतात. मग बाकीचे एवढे चुकीचे आणि फक्त 4% बरोबर का? असं काही नाही. ज्या वेळेला असं होतं तेव्हा आपल्याकडून काय चुकत आहे, आपलं काय जे चुकलं, जे लोकांनी केलं ते आपण केलं नाही, हे आपण स्वतःच्या चुका स्वतः आपण अॅनलाइज करायच्या आहेत, स्वतःच्या चुका स्वीकार करायच्या आहेत. त्या वेळेला तिथून पुढे गुरूंची कृपा होण्याला सुरुवात होते. पण या उलट आपण काय करतो की आपण पारायण केलं, 21 दिवस केलं, 11 दिवस केलं, मी 108 पारायण केले, मला काही अनुभवच आला नाही, मला काही अनुभवच आला नाही. ही गोष्ट जेव्हा तुम्ही तुमच्या मुखातून काढता त्याच वेळेला समजून जायचं की मी हे पारायण श्रद्धेनं केलं नाही. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय? बघा, ज्या वेळेला आपण विश्वासाने पारायण करतो त्यावेळेला काय असतं की आपल्या ज्या काही समस्या आहेत, माझं जे काही आहे महाराज मी तुमच्यावर सोपवलेलं आहे, आता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही बघा, मी फक्त श्रद्धेने तुमची सेवा करणार आहे. जेव्हा आपण पूर्णपणे त्यांना शरण जातो त्यावेळेला आपण दिवस मोजत नाही आणि त्यावेळेला हे जे शब्द आहेत की मी 21 दिवसांची सेवा केली पण मला अनुभव आला नाही, हे येणार नाहीत. कारण का? तर आपला विश्वास आहे, आपण त्यांना शरण गेलेलो आहोत. मग हा विचार आपल्या मनात येईल का? मग इथेच तुम्ही फेल झाले की तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवला नाही. ठीक आहे, तुम्ही नित्य नियमाने रोज सेवा केली, सगळ्या नियमांचं पालन केलं, पण सेवा करताना स्वामी प्लीज बरं माझी ही इच्छा पूर्ण करा, महाराज प्लीज 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 माझं हे काम होऊ द्या, महाराज प्लीज 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 माझं असू द्या. म्हणजे तुमचं पूर्ण लक्ष कशात होतं की माझी ही इच्छा आहे, ही पूर्ण करायची आहे, हे काम होऊ द्या म्हणून मी तुमची सेवा करतोय. मी तुम्हाला शरण आलो आहे म्हणून तुमची सेवा नाही करत. हे स्वतः विचार करा. ती सेवा करताना तुमचं जे लक्ष होतं ते आपल्या इच्छेकडे होतं ना की त्या सेवेमध्ये होतं. कोणतीही सेवा, कोणताही उपाय जेव्हा आपण एकरूप होऊन फक्त 24 तास दिवसातले जर स्वामी सेवा केली, दत्त सेवा केली म्हणजे मी खूप मोठा सेवेकरी, आयुष्यातलं सगळं माझ्या मनासारखं होणार असं का? अजिबात नाही. दिवसभरामध्ये तुम्ही फक्त एक वेळा श्री गुरुदेव दत्त म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ म्हणा, फक्त ते अंतःकरणापासून म्हणा की ते एक वेळा म्हटलेलं डायरेक्ट महाराजांच्या हृदयापर्यंत जाऊन पोचलं पाहिजे. तर दिवसभरामध्ये फक्त एक वेळा नाव घेणाऱ्याला स्वामींची कृपा प्राप्त होते, पण 24 तास करणाऱ्याला नाही. कारण का? ज्याने एक वेळा फक्त स्वामींचं नाव घेतलं त्यामध्ये तो अंतःकरणापासून स्वामींना शरण गेला होता. त्याने अगदी म्हणजे अंतःकरणातून श्रद्धेने, विश्वासाने त्यांचं नाव घेतलेलं होतं. आणि जो 24 तास सेवा करत होता तो फक्त प्लीज 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 माझी इच्छा पूर्ण करू द्या, त्याच्या इच्छेमध्ये त्याचं सर्वस्व होतं, ना की स्वामींच्या सेवेमध्ये तो अंतःकरणापासून तिथे उपलब्ध होता, ना की तो स्वामींना शरण गेलेला होता. कारण जो व्यक्ती महाराजांना, स्वामींना शरण जातो तो कधीच त्यांच्यावर बोट उचलत नाही आणि तो कधीच दिवस मोजत नाही की मी एवढ्या दिवसापासून सेवा करते, मी असं करते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता मला बरेच जण विचारतात, म्हणजे माझ्या आजूबाजूला पण, माझ्या घरातले पण, तू आजपर्यंत गुरुचरित्राचे किती पारायण केले? मी म्हटलं मी कधी मोजलं नाही. माझ्या आजोबात तर परवाच मला म्हटले, अगं तू एवढ्या वयामध्ये प्रत्येक महिन्याला करते, मग तू किती केलं, तू काउंट ठेवायला पाहिजे. मी म्हटलं माहित नाही, मला नाही म्हणजे काउंट ठेवायचं. करत राहायचं, फळ देणं त्यांच्या हातात आहे, ते करतील काय ते. आपण फक्त आपलं
चालत राहायचं, सेवा करत राहायचं, कारण आपण केलेली सेवा, आपण केलेले उपाय हे कधीही वाया जात नाहीत. ही गोष्ट, याच्यावर विश्वास ठेवला ना, आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आता या श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवसापासून, तुम्ही आज व्हिडिओ बघताय आजपासून, उद्या बघताय उद्यापासून, तुम्हाला हवं असेल स्वामींचा वार गुरुवार आहे तर गुरुवारपासून संकल्पयुक्त श्रद्धेने तुम्ही 5च करा, तुम्ही 11च करा, 21च करा, पण श्रद्धेने स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. बरेच जण नियमांना घाबरतात, ताई नियम असे, नियमांमुळे आम्ही करत नाही. हे बघा, मी स्वतः माझं सांगते, मी नियमांचं कधीच बर्डन होत नाही. नाही झाला ना नियम एखादा पालन करणं म्हणून आपण सेवा नाही करायची का? अजिबात नाही. तो नियम मी का पाळू शकत नाही हे आपल्या स्वामींना सांगा, त्यांना माफी मागा, त्यांना कारण सांगा आणि सांगा की स्वामी मला तुमची सेवा करायची आहे, पण मी हा नियम पाळू शकत नाही, पण खरंच मला अंतःकरणापासून तुमची सेवा करायची आहे आणि हा नियम न पाळल्यामुळं यासाठी तुम्ही मला क्षमा करा, पण जी काही भोळी भाबडी मी अंतःकरणातून सेवा करत आहे त्याचा स्वीकार करा. जे काही आहे तुम्हाला बोला, पण सेवा करा. कोणती एक गोष्ट शक्य नाही त्याच्यामुळे सेवा करणं सोडायचं नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची. आता आपण हे प्रश्न येतो की मग मी 11, 21 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत आहे, मग पूजा मांडणी करायची का? काही गरज नाही. देवघरासमोर दिवा लावा आणि वाचायला बसा. आता एक पारायण म्हणजे काय तर बघा, आता तुम्हाला समजा 21 पारायण करायचे आहेत, तुम्हाला 11 दिवसात करायचेत, 21 पारायण 21 दिवसात करायचेत का 21 पारायण तुम्हाला 9 दिवसात करायचेत, हे तुमचं तुम्ही ठरवा. हे काही बंधन नाही. आपल्या ह्याच्यानुसार आपण ठरवा की एका दिवसात आपण किती वाचन करू शकतो. स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ म्हणजे, एक पारायण म्हणजे काय? स्वामी सारामृतामध्ये 21 अध्याय आहेत, तर पहिल्या अध्यायापासून 21व्या अध्यायापर्यंत एकाच जागी बसून एकाच वेळेला कोणाशीही न बोलता, मध्ये न उठता हे पूर्ण अध्याय पठण करणं, याला म्हटलं जातं स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ किंवा एक पारायण. मग या पद्धतीने तुम्ही दिवसभरामध्ये किती पारायण करू शकता हे तुम्ही ठरवा आणि त्या पद्धतीने किती दिवसात मी किती पारायण करू शकतो हा संकल्प करा. संकल्प करणं खूप गरजेचं आहे. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्या पद्धतीने संकल्प करा. 100% आपलं जे काम आहे, जी मनोकामना आहे ती पूर्ण होईल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूजा मांडणी सुद्धा करू शकता. ती रोज उचलायची, रोज मांडायची, करायची गरज नाही. तुम्ही पूजा मांडणी करताय तर जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केला आहे तेवढे दिवस ती पूजा मांडणी तशीच ठेवा. नाही तर मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुम्हाला पारायण करायचं देवघरासमोर बसा, दिवा लावा, अगरबत्ती लावा, आसन घ्या आणि आपल्या पारायणाला सुरुवात करा. रोजची रोज असं करा. आता वेळ कोणती? दिवसभरामध्ये अगदी तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करा. फक्त दुपारी 12 ते 12:30 करायची नाही, कारण ही जी वेळ असते ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते. पण एक तुम्हाला सात्विक वेळ सांगते, सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून सकाळी 9च्या अगोदर, 10च्या अगोदर जर आपण पारायण केलं तर खूप छान राहील. तुम्ही म्हणाल का? या वेळेमध्ये आपल्या मनामध्ये हजारो विचार नसतात, आपल्या डोक्यामध्ये हजारो विचार नसतात, आपल्या आजूबाजूला खूप घोंगाटा नसतो, खूप आवाज नसतात, वातावरणामध्ये एक प्रकारची सात्विकता असते, पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे या गोष्टी असतात आणि या वेळेला आपलं मन जास्त एकाग्र होतं. त्यामुळे ही जी वेळ असते या वेळेमध्ये जर शक्य झाले ना पारायण करा. ठीक आहे, या वेळेमध्ये शक्य नाही, दिवसभरामध्ये तुमच्या वेळेप्रमाणे करा. संध्याकाळी दिवे लागणीला करा, रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्ही करा, कारण बरेच ताई व दादा ऑफिसला जातात किंवा लहान मुलं आहेत किंवा अजून काही कारणाने दिवसभर शक्य नाही, तर अशा ताई दादांनी रात्री झोपण्याच्या अगोदर सेवा करा. अहो, ते आपले गुरु आहेत. आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी, आपल्या त्या देवाची सेवा करण्यासाठी आपल्याला कोणत्याही टायमिंगचं बंधन नाही. फक्त त्या वेळेला आपलं मन असावं, आपली श्रद्धा असावी, अंतःकरणापासून आपण ती सेवा करावी. तुम्हाला हवं त्या वेळेला तुम्ही करा, पण ही सेवा जी आहे ती करायची आहे. संकल्प केला, देवघरासमोर बसलो, साधं सुद्धा. आता बऱ्याच जणांचे देवघर जे आहेत ते वरती भिंतीवर आहेत, मग ते तिथे करू शकत नाही. देवासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि घरामध्ये जिथे कुठे तुम्हाला मोकळी जागा आहे तिथे बसून पारायण करा. स्वामींना सांगा की स्वामी असा असा प्रॉब्लेम आहे, तिथे आहे म्हणून मी इथे करत आहे. तुम्ही अंतःकरणापासून त्यांना शरण गेले, त्यांना जर ही गोष्ट सांगितली ना, 1 वर्ष तुम्ही करा, पुढच्या वर्षी म्हणजे खूप छान तुमचं घर असेल आणि खूप
मोठं म्हणजे तुमचं देवघर असेल की तुम्ही देवघरासमोर बसून तुम्ही पारायण करता, पण तेवढा विश्वास असावा, तेवढी स्वामींवर भक्ती असावी आणि अंतःकरणापासून ती गोष्ट स्वामींना सांगावी की मला बसून करायचं आहे देवघरासमोर, पण या कारणामुळे मी करू शकत नाही, ही गोष्ट करा. आता बरेच जण म्हणता की नियम काय आहेत, याचं उद्यापन कसं करायचं. तर बघा नियम काय, नॉनव्हेज वर्ज्य करा. श्रावण महिना आहे, चातुर्मास सुरू आहे, बऱ्याच जणांना सोडलेला आहे. ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही. पारायण करताना स्वच्छ हातपाय धुवून वगैरे स्वच्छ कपडे घालून पारायण करायचं आहे. सेम बेडवर वगैरे सगळं झोपू शकतो, कांदा लसूण खाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर ब्रह्मचर्याचे पालन करायची गरज नाही. बरेच जण हा प्रश्न खूप विचारता म्हणून परत सांगितलं. त्यानंतर की जी आता हे पारायण आपण केलं, पण ह्याचं उद्यापन कसं करायचं. तर उद्यापन बघा काही नाही, तुम्हाला वाटलं शेवटच्या दिवशी स्वामींच्या केंद्रामध्ये जा, एक श्रीफळ घ्या, केळी घ्या, कोणतंही पिवळं फळ घ्या, तिथे जा, त्या दिवशी केंद्रातली आरती अटेंड करा, त्या ज्या केळी आहेत ते प्रसाद म्हणून तिथे अर्पण करा, ते श्रीफळ स्वामींना तिथे अर्पण करा. काही यथाशक्ती जी काही 11 रुपये 21 रुपये 1000 रुपये जी काही दक्षिणा आहे तिथे गुप्तदान करा. या पद्धतीने साधं सोपं आपण करू शकतो. तुम्हाला जर मिळालं 5 मुलं, कमीत कमी 1 मुलगा घरामध्ये बोलवा, जीव घाला, किंवा एक जोडपं बोलवा, जीव घाला, त्यांचा मान सन्मान करा. तेही शक्य नसेल आपल्या 5 मैत्रिणी बोलवा, त्या दिवशी त्यांना काहीतरी गोडधोड जेवायला खायला, खीर वगैरे, किंवा त्यांचा मान सन्मान करा, त्यांची ओटी भरा. हे म्हणजे काही जे आपल्याला शक्य आहे ना त्या पद्धतीने आपण याचं उद्यापन करू शकतो. असं काही लोड घ्यायचा नाही. लोड कशाचा घ्यायचा की मी किती श्रद्धेने सेवा करू शकेल, मी याच्यामध्ये किती जास्त मन लावू शकेल. ज्यावेळी मी सेवा करते त्यावेळी मी पूर्णपणे तिथे उपस्थित असायला हवी, माझ्या डोक्यात कोणतेही विचार नसायला हवेत. या म्हणजे अंतःकरणाने या सर्व गोष्टींचं पालन करून जर आपण पारायण केलं ना तर नक्कीच स्वामींची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण होऊ शकतात. ताई, दादा, विधवा स्त्रिया, लग्न झालेले न झालेले, मुलं मुली, जगाच्या पाठीवर तुमची कोणतीही इच्छा असू दे, अगदी छोटी इच्छा असू दे, छोट्यातली छोटी इच्छा, त्यासाठी तुम्ही करू शकता. तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे की थँक्यू स्वामी, माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं आहे पण मला सेवा करायची आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. श्री स्वामी समर्थ.